तिला घरात घेतलंय म्हणजे तिला माफ केलंय असं नाही होत. ती बिराजदारांची इज्जत काढायला निघाली होती काय? उद्या तिच्या इज्जतीचे धिंडोडे निघाले पाहिजेत. तिला तिची लायकी कळलीच पाहिजे. राधाला आठवत नाहीये बहुतेक. बरे, तिला काही न कळालेलंच बरे. गुड मॉर्निंग नाशिककर. यु नो गाईज, तसं म्हणायला प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, पण जेव्हा प्रेमाची गेम पडते तेव्हा एका रात्रीत असा काही लवेरिया होतो की पुढचे सगळे दिवसच बदलतात. मॅजिकल डेज, यु नो. काय चाललंय विराजस? कामावर लक्ष दे. पण लवेरिया आपल्याला कधी झाला, कसा झाला हे कळतच नाही. नक्की काय घडतंय, मनात अशी फुलपाखरं का उडताय याचा अंदाजच येत नाही. पण डोंट वरी, मी आहे ना तुमचा लाडका लव गुरु. या लवेरिया बद्दल तुमच्या मनात जे जे काही प्रश्न असतील ते मला विचारा. मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुमचा लाडका लव गुरु. लव गुरु, मला ना एका मुलीबद्दल ओढ वाटते, पण मला कळत नाहीये मी एक मैत्रीण म्हणून तिच्याबद्दल काळजी वाटते की खरंच मी तिच्या प्रेमात पडलोय. पण मला कसं कळणार की मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय ते? अरे सोपं आहे मित्रा. मी सांगतोय ना त्या त्या गोष्टी होत आहेत का बघ, मग तुला नक्की कळेल इफ यू आर इन लव्ह. पहिली गोष्ट, कितीही टाळलं तरी तिच्या दिशेने मान आपसूक वळते का? दुसरी गोष्ट, तिनं काहीही केलं नाही तरी आपल्या चेहऱ्यावर तिला पाहून आपोआप स्माइल येतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तिच्याकडे पाहिलं ना की पाहतच राहावंसं वाटतं. होतं काय,